काल दादाचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं. त्यांच्या या अशा जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात एक जी पोकळी निर्माण झाली, ती पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून दादांना श्रद्धांजली वाहतो. दादा हे एक स्पष्ट वक्ते आणि कामाचा माणूस म्हणून ओळखला जात होते. दादाच्या जाण्यानं एका पार्टीचं तर नुकसानच झालं, पण संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एका पिढीचा अस्त झाला असं म्हणायला काय हरकत नाही. कारण दादाच्या कामाचा आवाकाच एवढा मोठा होता की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत दादांच्या पक्षाचा विस्तार आणि दादाची माणसं होती. त्यामुळे दादा आमच्यातच आहेत असं आम्हाला नेहमी वाटायचं. पण हे दादाचं अनाकलनीय जाणं हे खूप दुःखद बाब आहे. त्यामुळे दादाला पुनश्च एकदा श्रद्धांजली वाहतो आणि मी थांबतो. धन्यवाद.